सुनेत्रा पवार अखेर विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत। अजितदादा यांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घेतलेला हा निर्णय सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा आहे। कारण सुनेत्रा पवार यांना आधी कुठलीही मंत्रिपदाची पार्श्वभूमी नसताना आता अजित पवार यांच्या पक्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरलेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांचा विधान भवनात आगमन होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। अतिशय आजचा दिवस महत्त्वाचा आहे। सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्या आधीची जी सगळी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला आता अगदी काही क्षणातच सुरुवात होतीये। राष्ट्रवादीचे नेते विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि त्याच निमित्तानं आता सुनेत्रा पवार यांचं त्यांच्याकडून स्वागत केलं जाते। सगळ्यांचेच डोळे पाणावलेले आहेत कारण हा निर्णय घेणं सुनेत्रा पवार यांच्यासाठी देखील जड गेलं असेल। नमस्कार करून ताई तुम्ही या असं म्हणत सगळ्यांनी आता सुनेत्रा पवार यांचं स्वागत केलेलं आहे। हा जो सोहळा आहे आजचा उपमुख्यमंत्री पदाचा तो अतिशय साध्या पद्धतीनं पार पडणार आहे। कारण हा सोहळा एका सोहळ्याप्रमाणे नसेल तर आता पक्षाचा वारसा पुढे न्यायचा आहे। त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। उपमुख्यमंत्री पद आज ते त्याची शपथ ग्रहण करतील। आदिती तटकरे, सना मलिक, धनंजय मुंडे, राजेश आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांना एस्कॉर्ट केलं जात आहे। विधिमंडळाच्या पक्षनेत्यांची आता बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या गटनेतेपदी निवड करण्यासाठी प्रस्ताव दिला जाईल, त्याला अनुमोदन मिळेल। त्यानंतर सगळ्यांकडूनच या प्रस्तावावरती स्वाक्षरी करून सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड केली जाईल। हा जो कागद आहे तो त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांकडे सुपूर्द केला जाईल। त्यानंतर पुन्हा एकदा विधान भवनात येऊन उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार शपथ ग्रहण करतील। सुनेत्रा पवार विधान भवनात पोहोचलेले आहेत, त्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। या बैठकीला आता काही क्षणातच सुरुवात होतीये। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रवादीचे नेते विधान भवनात आहेत। थोड्याच वेळात विधिमंडळाच्या पक्षनेत्याच्या निवडी संदर्भात बैठकीला सुरुवात होतीये। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का, एकत्रीकरण होणार का अशा चर्चा सुरू असतानाच आता अचानक सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे केलं गेलं।